आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मी सशक्त. दृष्टी की दृष्टिकोन याविषयी आंतरराष्ट्रीय दिव्यांग जलतरणपटू कांचनमाला पांडे यांच्या मोनाली शेंडे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकूया. मी सशक्त. मी सशक्त. मी सशक्त. स्वागतम अथ स्वागतम, शुभ स्वागतम. मी सशक्त कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना मोनाली शेंडेचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, आज आपल्या अतिथींचा तुम्हा सर्वांना परिचय करून देताना मला अत्यंत आनंद होत आहे. अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. श्रोते हो, आज आपल्या समवेत उपस्थित आहेत भारतातल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग जलतरणपटू कांचनमाला पांडे. तर स्वागत करूया श्रोते हो त्यांचं. मॅडम नमस्कार. नमस्कार. कांचनमाला पांडे यांनी कॉमनवेल्थ गेम, फार ईस्ट पॅसिफिक गेम, जर्मन ओपन स्विमिंग चॅम्पियनशिप, दानिश ओपन स्विमिंग चॅम्पियनशिप, IPC पॅरा स्विमिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप या आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर जलतरण या क्रीडा प्रकारात अगणित अशी सुवर्ण पदकं पटकावलेली आहेत. त्याचबरोबर त्यांनी सागरी जलतरणात लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचा उच्चांक सुद्धा गाठलेला आहे. तसंच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर त्यांना आतापर्यंत सुमारे 123 सुवर्ण पदकं प्राप्त झालेले आहेत. श्रोते हो, आकडा पुन्हा एकदा लक्षात घ्या. 123 गोल्ड मेडल त्यांना मिळालेले आहेत. होय मॅडम, तुमची ही नेत्रदीपक कामगिरी आमच्यासारख्या डोळस व्यक्तींना देखील थक्क करणारी आहे. संपूर्ण भारताला यासाठी तुमचा सार्थ अभिमान आहे. कांचनमाला म्हणजे जणू यशोमाला हे समीकरण तुम्ही जलतरण या क्रीडा प्रकारामध्ये रुजू केलं असं म्हणायला हरकत नाही मॅडम. तर सर्वात आधी कांचनमाला मॅडम आम्हाला सांगा की डोळस व्यक्ती सुद्धा पाण्यात उतरताना 10 वेळा विचार करतो, पण डोळ्यासमोर दाट अंधार असतानाही तुमची पाण्याशी मैत्री कशी झाली? तुमचा हा जलप्रवास नेमका कुठून सुरू झाला आणि तुम्ही वर्ल्ड चॅम्पियन कशा बनल्या मॅडम? नक्कीच. मला सांगायला आवडेल की मी गेले 23 वर्ष स्विमिंग करते. आता मी 10 वर्षांची होते तेव्हा मी हे सगळं सुरू केलं. खरं तर याची ओरिजिन असं म्हणता येईल की माझे वडील हॉकी प्लेयर होते आणि माझ्या घरातच स्पोर्ट्स असल्यामुळे मग त्यांना असं वाटलं की मी स्पोर्ट्समध्ये काहीतरी करायला पाहिजे आणि जस्ट फॉर एक्सरसाइज मी स्विमिंग स्टार्ट केलं. आणि लोकांना ऍक्च्युली हा मोठा गैरसमज असतो की दिसत नाही त्यामुळे पाण्याची भीती नसेल वाटत. म्हणजे इव्हन लोकांना वाटतं सुद्धा आणि लोक बोलतात सुद्धा माझ्या तोंडावर की अरे तुम्हाला ते दिसत नाही ना तर त्यामुळे भीती नसेल वाटत. पण असं नाहीये. ऍक्च्युली भीती प्रत्येकाला वाटते पण मला नव्हती वाटत. माझ्या बाबतीत थोडंसं हे एक एक्सेप्शन होतं आणि पाण्याची अटॅचमेंट असल्यामुळेच मला स्विमिंगमध्ये ॲज अ स्पोर्ट्स म्हणून मला ते इंट्रोड्यूस करण्यात आलं. कारण मला आवड होती पाण्याची. कारण जेव्हा मी पहिल्यांदा पाण्यात उतरली तेव्हाही मला भीती नव्हती. म्हणजे ते माझ्या बाबतीत घडलं. त्यामुळे हे जनरलाइज लोकांनी असं याला घेऊ नये की ब्लाइंड लोकांना भीती वाटत नाही. भीती सगळ्यांना वाटते पण म्हणजे मुळातच तुम्ही जलकन्या होत्या. हरकत नाही. म्हणजे मला भीती नव्हती वाटत त्यामुळे तसं तुम्ही म्हणू शकता. आणि मग 8च दिवसात स्विमिंग शिकल्यामुळे 8 दिवसात? येस, 8 दिवस. म्हणजे मी अतिशय मिनिमम टाइम आहे हा तर मॅडम, खूपच मिनिमम टाइम आहे. मी फार लवकर शिकले. म्हणजे मी स्विमिंग करत होते एका आठवड्यात. बेसिक जे डुबू नये इतकं कोणी करायला पाहिजे. आणि मग तेव्हा असा काही अंदाजा नव्हता की ऍज अ करिअर मी याला चूज करेल किंवा असं काही इंटेन्शन पण नव्हतं आणि मला माहिती सुद्धा नव्हतं. तर मी जस्ट फॉर एक्सरसाइज ते सुरू केलं आणि मग हळूहळू जेव्हा 2 महिने होऊन गेले मला कळलं की मी कोच थ्रू मला कळलं की मी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करू शकते. इतकं चांगलं स्विमिंग मी करते हे मलाही माहिती नव्हतं. आणि ते पण डोळ्यांसोबत. स्वतःच्या प्रतिभेविषयी तुम्ही स्वतः अनभिज्ञ होत्या. येस, मला नव्हतं माहिती. आणि मी मग 2 महिन्यानंतरच लगेच पार्टिसिपेट केलं. ते पण खरं खूप लवकर झालं कारण की कोणी स्विमिंग शिकल्यानंतर लगेच 2 महिन्यात पार्टिसिपेट करते आणि त्याच्यात जिंकताय. म्हणजे ही बाब पण थोडी वेगळी होती आणि निश्चितच कौतुकाची बाब आहे ती मॅडम. आणि मग 2 महिन्यात कॉम्पिटिशन खेळले मी आणि त्याच्यामध्ये सगळे पार्टिसिपंट, सगळे माझे कॉम्पिटिटर्स डोळस होते. मीच एकटी अशी. येस, बिकॉज तोपर्यंत नव्हतं माहिती ना की डिसेबल्ड लोकांसाठी पण काहीतरी कॉम्पिटिशन. कमालीची गोष्ट आहे मॅडम ही. तुम्ही सायटेड स्पर्धकांसोबत स्पर्धा केली. हो, माझी सुरुवातच अशी झाली आणि बरेच वर्ष मी ते करत राहिले. मग त्या सायटेड स्पर्धकांना माहिती होतं का की तुम्ही नेत्रहीन आहात म्हणून?
नाही, जेव्हा मी स्विमिंग केलं, जेव्हा मी जिंकले, त्याच्यानंतर अनाऊन्स करण्यात आलं की ही जी स्विमर जिंकलेली आहे, म्हणजे त्याच्यात मला सिल्वर मेडल मिळालेलं. त्याच्यानंतर सगळ्यांना सांगितलं गेलं की मी ब्लाइंड आहे. तोपर्यंत लोक बघत होते की हिला सोडून दिलं, अरे हिला काहीतरी प्रॉब्लेम असेल, दिसत नसेल थोडंफार, किंवा काहीतरी फिजिकल प्रॉब्लेम असेल, असे अंदाजे लोकांचे होते. बट ब्लाइंडनेसचा हे नव्हतं माहिती जेव्हा कॉम्पिटिशनमध्ये. बाकी स्विमिंग पूलवर तर सगळ्यांना माहितीच होतं. मग सर्वसामान्य स्पर्धकांसोबत जेव्हा तुम्ही पोहण्याची स्पर्धा केली तेव्हा तुम्हाला तफावत जाणवली असेल की ते नॉर्मल पीपल आहेत आणि आपण नेत्रहीन आहोत, तर तेव्हा तुम्ही स्वतःला कसं प्रेरित केलं, कसं सावरलं मॅडम तुम्ही स्वतःला? नाही, हे बघा, ही तफावत तर डे टू डे लाईफमध्ये पण डेली जाणवतेच. त्याच्यामुळे म्हणजे रिअलिस्टिकली सांगायला हरकत नाही, तर स्विमिंग करताना पण जाणवते. बिकॉज सगळ्यात मोठं एक एम असतं डायरेक्शन. जेव्हा आम्ही स्विमिंग करतो तेव्हा डायरेक्शन मेंटेन करण्यापासून सगळं, आणि डोळस व्यक्ती स्ट्रेट लेनमध्ये स्विमिंग करते. त्यामुळे इथपासून अगदी स्ट्रोक म्हणजे मला जशा पद्धतीने शिकवल्या गेलं, हात पकडून शिकवल्या गेलं, बिकॉज वरून जे इन्स्ट्रक्शन्स देतात डोळस लोकांना तसं आम्हाला देऊन चालत नाही. ब्लाइंड व्यक्तीला जर का स्विमिंग शिकवायचं तर प्रत्येक गोष्ट हात पकडून, पाय कसे चालवायचे, हात कसे चालवायचे, व्यवस्थित टच केल्याशिवाय शिकवला जात नाही, शिकवू शकत नाही, आणि आम्हाला ते कळणारे नाही. तर तिथपासून एक फरक आहे. म्हणजे एका ब्लाइंड व्यक्तीला स्विमिंग शिकवणं किंवा पार्टिसिपेट करणं कॉम्पिटिशनमध्ये आणि डोळस व्यक्ती, पण तरी सुद्धा त्याच्यासोबत आणि आमच्यासाठी तर ही डिफॉल्ट कंडिशन आहे की हात पकडून शिकवणार, हात पकडून सांगणार, आणि मग त्याच्यानंतर मला स्विमिंग करावं लागेल. तर ते डायरेक्शन मेंटेन करून, आणि मग जेव्हा त्या गोष्टीमध्ये आपण निपुण होतो मग तो फार फरक राहत नाही की डोळस व्यक्ती स्विमिंग करते आणि मी करते. बाकी थोडाफार फरक राहतो, तो तर राहणारच आहे. पण तुम्ही सांगितलं की त्या स्पर्धकांना माहिती नव्हतं, ते अनभिज्ञ होते. मग जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांचा प्रतिसाद कसा होता मॅडम? दोन्ही पद्धतीचा होता. म्हणजे नेमकं सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही होतं. म्हणजे इव्हन जेव्हा मी स्विमिंग करायला सुरुवात केली तेव्हा तिथल्या लोकांचाच नकारात्मक प्रतिसाद होता की अरे हिला काय, म्हणजे ही ब्लाइंड आहे आणि हिला काय म्हणजे स्विमिंग शिकवतायत, हाच मूर्खपणा आहे, खरं तर ही काय करेल आहे, इथपासूनच नकारात्मक प्रतिक्रिया होती. आणि त्याच्यानंतर मग मी शिकल्यानंतर मग स्विमिंग करायला लागले, स्पर्धेत जिंकले. तर दोन प्रतिक्रिया होत्या. एक तर सकारात्मक, काही स्विमर्सनी घेतलं की अरे बापरे, हिला न दिसून सुद्धा ही एवढं सगळं करते, तर मग आम्ही का नाही. आणि दुसरी नकारात्मक हे होती की जेलसी. म्हणजे मला ते फार छान वाटायचं की डोळस स्विमर्स माझ्यासोबत जेलस फील करतायत. तर ते होतं नकारात्मक, पण ते माझ्यासाठी सकारात्मक राहिलं, बिकॉज मला त्यांनी बूस्ट एक हे मिळालं की अरे हे लोक माझ्याशी जेलस करतायत, दॅट मीन्स मी काहीतरी स्पेशल आहे, म्हणजे मी करते आहे आणि आणखी चांगलं करायला पाहिजे. म्हणजे त्यांची ती नकारात्मक प्रतिक्रिया, पण माझ्यासाठी ती म्हणजे सुखद भावना तुम्हाला त्यावेळी मिळाली. येस, नक्कीच, निश्चितच. आपण सांगितलं की आपले वडील एक हॉकी प्लेअर होते आणि त्यांच्या प्रतिभेचा उपयोग तुम्हाला जलतरण या क्रीडा प्रकारामध्ये झाला. तर मला विचारायचं आहे की एका मुलीच्या जडणघडणीमध्ये तिच्या पित्याची भूमिका खूप महत्त्वपूर्ण असते. तर तुम्ही काय सांगाल आपल्या वडिलांविषयी? माझा जो बेस आहे, जे मी सगळं जिथे आज उभी आहे त्याचा बेस जर का म्हणता येईल तर माझे वडीलच आहे. माझे आई वडील, माझी फॅमिली. मी एकत्रित कुटुंबातनं बिलॉंग केलेलं आहे. तर माझे वडील स्पोर्ट्समध्ये नसते आणि त्यांना ते अवेअरनेस नसतं. कारण मी माझ्या आई वडिलांना आम्ही 5 मुलं मुली, म्हणजे 4 मुली आणि 1 मुलगा, त्यातल्या आम्ही दोघी बहिणी ब्लाइंड आहोत आणि बाकी तिघे नॉर्मल आहेत. तर एका ब्लाइंड ब्लाइंड मुलगी असताना सुद्धा तिला स्पोर्ट्स सारख्या गोष्टीमध्ये इंट्रोड्यूस करणं, आणि जेव्हा की माझा स्पोर्ट्स असा आहे की ज्याच्यामध्ये छोटे कपडे घालायला लागतात, इथपासून आमच्या घरातनं पण विरोध होता. एकत्रित कुटुंब होतं की एवढे छोटे कपडे घालणार काय पोरगी, मग तिला दिसत नाही, कसं होणार बाहेर, कारण एवढ्या सगळ्या घटना होतात. तर त्यांची जी इन्सिक्युरिटी बाकीच्यांची, पण तरी माझ्या बाबांनी हिंमत केली आणि त्यांनी कोणाचंच ऐकलं नाही, कारण त्यांना माहित होतं की बाबा हे सगळं आहे, याच्यातनं मला माझ्या मुलीला बाहेर काढायचं आहे. तर त्यांचा सपोर्ट, प्रत्येक वेळी टुर्नामेंटला माझ्यासोबत येणं, माझ्या गोष्टी सगळ्या पूर्ण करणं. म्हणजे इव्हन मी लहान होती जेव्हा पहिल्यांदा मी स्विमिंग पूलवर आहेत, माझे कपडे चेंज करण्यात हेल्प करण्यापासून इतकं त्यांनी सगळं केलं. मी 10 वर्षांची होते तेव्हा सुरू केलेलं ना. तर टुर्नामेंटला प्रत्येक वेळी मला सपोर्ट करणं, मेंटली, फिजिकली. तर बाबांचा खूप मोठा रोल आहे. कारण बाबा जर का माझ्या बाबांच्या ठिकाणी जर का नॉर्मल एक म्हणजे दुसरे कुठले वडील असते तर कदाचित त्यांनी जितकं केलं तितकं केलं नसतं तर मी आज इथपर्यंत पोहोचले नसते. त्यामुळे ऑब्व्हियसली त्यांचा खूप मोठा रोल आहे. हमखास मॅडम, हमखास. फॅमिली सपोर्ट कसा होता? तुमच्या आई आणि तुमच्या भगिनी आणि तुमच्या भावाची काय भूमिका होती तुमच्या या संपूर्ण प्रवासामध्ये? खूप छान सपोर्ट राहिलाय मला. माझी आई गृहिणी आहे आणि ती सगळं घर सांभाळायची.
बाबा मला माझ्यासोबत सतत राहायचे, मला सगळं हे करा. माझ्या बहीण भावांना म्हणजे त्यांचं पण बहीण भावांचं होतं की माझ्या पावलावर पाऊल टाकायचं. त्यांनी थोडंफार केलं स्पोर्ट्समध्ये, पण ते काही फार जास्ती म्हणजे पुढे नाही येऊ शकले. पण माझी एक बहीण आता नॅशनल लेवलला पार्टिसिपेट करते, जी ब्लाइंड आहे सध्या. कोणत्या क्रीडा प्रकारात? ती ॲथलेटिकमध्ये नॅशनल लेवलला पार्टिसिपेट करते, क्रिकेटमध्ये आणि स्विमिंगमध्ये सुद्धा. तिने मल्टिपल गेम्समध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे, करते आहे सुद्धा, आणि ती मुंबईला आहे. तर बाकी भावंडांचा पण मला सपोर्ट राहिला. त्यांना पण म्हणजे त्यांना चांगलं वाटायचं की आपली बहीण हे सगळं करते, आणि ओव्हरऑल फॅमिलीचा म्हणजे छान सपोर्ट राहिलेला आहे मला. बरं मॅडम, एका मुलीसाठी, एका कन्येसाठी पित्याचं प्रतिबिंब आपल्या यजमानामध्ये तुम्हाला कितपत बघायला मिळालं? नक्कीच मला सांगायला नक्कीच आवडेल की माझं लग्न झालं आणि आमचं प्रेमविवाह आहे. वा, फार छान. आणि त्याची रोमहर्षक कहाणी आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. मी इन शॉर्ट तुम्हाला समराईज करून सांगते की आमची एका प्रोग्राम मध्ये ओळख झाली, त्याच्यानंतर मैत्री झाली. म्हणजे मैत्री फार काय टिकली नाही, कारण ते आकर्षण आणि ते प्रेमातच रूपांतर झालं. आणि मग आम्ही लग्न केलं. म्हणजे त्यांच्या साईडनी थोडा विरोध होता, जो नॉर्मली समाजात असतो, आणि माझ्या साईडनी होता, म्हणजे सपोर्ट होता. तर झालं आमचं लग्न. आणि नक्कीच तेव्हाही मी स्विमिंग करत राहिले, करायची. आणि त्यांचा सपोर्ट मला नक्कीच वडिलांसारखाच मिळाला, की ते सध्या सावलीसारखे माझ्या सोबत असतात, सतत सोबत असतात. आणि महत्वाची बाजू म्हणजे लग्नानंतर आपल्या भारताचं कल्चर असं आहे की लग्नानंतर बऱ्याच मुलींचं स्पोर्ट्स करिअर हे संपतं, पण त्यांच्या सपोर्टमुळे माझं ते करिअर सुरू राहिलं. आणि मी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जे गोल्ड मेडल घेतलं ते लग्नानंतरच घेतलं. म्हणजे माझ्या आयुष्यातला हायेस्ट अचिव्हमेंट मी लग्नानंतर केलं. त्याच्यामुळे त्यांचा खूप मोठा सहभाग त्याच्यामध्ये, म्हणजे त्यांचा सपोर्ट आहे मला. अदरवाईज लग्नानंतर जर मी स्विमिंग सोडलं असतं तर कदाचित आजही माझं स्विमिंगचे करिअर सुरू आहे, आणि जे मी अचिव्हमेंट करते ते पॉसिबल नसतं. त्यामुळे नक्कीच त्यांचा रोल आहे. म्हणजे जे वडिलांनी माझ्या भूमिका निभवली ते तशीच सेम भूमिका ते आता माझ्या आयुष्यात निभवत आहेत. आणि आता सुद्धा मी स्विमिंग करतेच आहे. माझं छोटं बाळ आहे 2.5 वर्षाचं, तरी सुद्धा माझं बाळ आणि माझे हस्बंड माझ्या सोबत असतात. मी प्रॅक्टिसला जाते, टुर्नामेंटला जाते. निश्चितच ही खूप कौतुकाची गोष्ट आहे मॅडम. आणि लग्न हे तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरलेलं आहे. मला असं विचारायचं आहे की लग्न, संसार, बाळ आणि मग परत क्रीडा क्षेत्रात कमबॅक. तुम्ही आता जसं सांगितलं की मॅटर्निटी नंतर तुम्ही पुन्हा जॉईन केलं आणि वर्ल्ड चॅम्पियन बनल्या. तर ही सगळी तारांबळ, वरून नोकरी सुद्धा, तर ही सगळी तारांबळ तुम्ही कशी केली, कसं सावरलं हे सगळं? लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स येत राहतात, पण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इन्स्पायर करत असतात. आणि खरं तर कोविड पण आला मध्ये. माझी डिलेव्हरी कोविडमध्येच, आणि मग डिलेव्हरी नंतर सुद्धा मी 6 महिन्यांनी स्विमिंग जॉईन केलं आणि टुर्नामेंट खेळले, त्याच्यात नॅशनल लेवलला गोल्ड मेडल पण जिंकली. माझं कसं राहिलेलं ना, माझं लाईफच चॅलेंजिंग राहिलेलं. मला इझिली जेव्हा कुठली गोष्ट मिळते तेव्हा मला स्वतःला डाऊट येतो की अरे कुठेतरी जाऊन अडणार आहे आणि ही गोष्ट पूर्णत्वाला जाणार नाही. त्याच्यामुळे मग सुरुवातीपासून पॅटर्न असं राहिले की चॅलेंजेस आले, आणि ते चॅलेंजेस आले त्यामुळे मग मी त्या चॅलेंजेसला पार करत गेली. आणि शेवटी मला जे अचीव्ह करायचं होतं, जे सक्सेस मिळवायचं होतं, ते फायनली त्या डेस्टिनेशनपर्यंत मी पोहोचले आणि ते मिळवलं. पण छान वाटतं. म्हणजे फ्लॅट लाईफ आवडत नाही मला खरं तर. चॅलेंजेस असले तर जरा बरं वाटतं की आहे आपण जगतोय काहीतरी. काही पिरियड असा आला की मी फ्लॅट लाईफ जगले, पण तेव्हा मला मजा नाही आली आयुष्यात. अच्छा, काही थरारक पाहिजे, असं रोमहर्षक पाहिजे, तेव्हा कुठे जीवन आहे. आणि जीवन आहे तर संघर्ष आहे. निश्चितच मॅडम. पुढे सांगा की फॅमिलीच्या व्यतिरिक्त आणखी कोणी कोणी तुम्हाला सपोर्ट केलाय मॅडम? फॅमिलीच्या व्यतिरिक्त बरेचसे फ्रेंड्स, आणि मी स्पेशली एका व्यक्तीचं नाव घेऊ इच्छिते, मिस्टर राजेश आसुदानी, जे माझ्या सोबत आता रिझर्व्ह बँकेत आहेत. ते असिस्टंट जनरल मॅनेजर आहेत. आणि मी स्टुडंट आहे बेसिकली. मी त्यांची स्टुडंट होती, त्यांच्यापासून इन्स्पायर झाली. म्हणजे त्यांच्याशी खूप चांगली फ्रेंडशिप, आणि त्यांनी आयुष्यात मला बऱ्याच गोष्टी त्यांच्यापासून मी शिकले. म्हणजे माझे आयडॉल म्हणता येईल, मेंटर म्हणता येईल, आणि फ्रेंड. म्हणजे खूप चांगलं एक त्यांचं मला सपोर्ट राहिलं आयुष्यात. त्यांचं एक हे राहिलं. बरेच माझे गुरुजन, माझे कोचेस, त्यांचाही मला फार सपोर्ट राहिलाय. बिकॉज विदाऊट कोचेस, आणि एका ब्लाइंड व्यक्तीला कोचेस चांगले नाही मिळाले तर नाही हे होतं. त्यामुळे माझे जे सध्याचे कोच आहेत, विशाल चांदूरकर, प्रवीण लामखेडे, जे इथे मला कोचिंग देतात, त्यांचा फार मोठा रोल आहे. आणि बाकी फ्रेंड्स अँड बाकी सगळ्या गोष्टी असतात, बाकी सगळे जे लोक असतात त्यांचा पण फार सपोर्ट राहिला. कारण एका सक्सेसफुल व्यक्तीच्या लाईफमध्ये वेगवेगळ्या लोकांचा फार मोठा सहभाग असतो. तर या सगळ्या लोकांचा राहिलेला आहे. त्याच्यामुळे मी फार मोटिवेट होत गेलेली आहे. निश्चितच त्यांचा विद्या व्यासंग आणि त्यांचं व्यावसायिक कर्तृत्व आहे, याचा प्रभाव तुमच्यावर आहे, हे आम्हाला तुमच्या एकंदरीत वक्तव्यावरून निश्चितच जाणवतं मॅडम. पुढे मला विचारायचं आहे की हे दिव्यांगत्व म्हणजे काही जन्मजात होतं की काही अघटित घडल्यामुळे आलेलं आहे? माझं
माझं जे ब्लाइंडनेस आहे हे बाय बर्थ आहे, रॅटिना प्रॉब्लेम आहे हा. तर जन्मताच आहे. म्हणजे माझ्या आईच्या पोटात असतानाच डॉक्टरांनी सांगितलं होतं 7व्या-8व्या महिन्याची प्रेग्नन्सी असताना की हिला काहीतरी प्रॉब्लेम होईल. तर ते होतच. म्हणजे त्याच्यानंतर मग जन्म झाला माझा, तर बाय बर्थच ब्लाइंडनेस आहे मला. म्हणजे जन्मजात गुंतागुंत, त्याच्यामुळे हे दिव्यांगत्व आलेलं आहे आपल्याला. श्रोते हो, पुन्हा एकदा लक्षात घ्या, आमच्या सर्व श्रोत्यांना मी सांगू इच्छिते की कांचनमाला मॅडम यांनी बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक, फ्री स्टाईल, बटरफ्लाय आणि इंडिव्हिज्युअल मेडली हे जलतरणातील सर्व प्रकार त्यांनी कव्हर केलेले आहे. केवळ देशातच नव्हे तर देशाच्या बाहेर सुद्धा त्यांनी पराक्रम गाजवलेला आहे. बरं कांचनमाला मॅडम, जलतरण झालं, नोकरी झाली, घर संसार झाला, बाळ झालं, सर्व झालं, पण अंतर्मनात एक सुप्त इच्छा असते, एक पॅशन असतो. तर काय सांगाल आपल्या फावल्या वेळेतल्या छंदाविषयी, हॉबीविषयी? हॉबी वाचते मी. कधी जेव्हा मला पॉसिबल असलं वाचणं आवड आहे मला. गाणे ऐकते. बस म्हणजे वाचणं आणि हे सगळं ऐकणं याच्या व्यतिरिक्त फार असं काही म्हणजे हे नाहीये. गाणं ऐकणं हे सांगितलं तुम्ही, एक छंद आहे तुमचा गाणं ऐकणं. तर आज मी सशक्त या कार्यक्रमात आपल्याला कोणतं गाणं आपल्याला ऐकायचं आहे? ते अभिमानचं गाणं आहे, अब तो है तुमसे हर खुशी अपनी. हा, जया भादुरी आणि अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेलं. येस. चला मॅडम, ऐकूया हे गीत तुमच्या आवडीचं. श्रोते हो, कांचनमाला पांडे यांच्या क्रीडा प्रगतीचा हा चढता आलेख केवळ एका भागात कव्हर करणं अशक्यप्राय आहे. तेव्हा आपण पुढील भागात नक्की भेटू कांचनमाला पांडे यांच्यासोबत. तोपर्यंत मी मोनाली शेंडे इथेच आपली रजा घेते. पुन्हा भेटू मी सशक्तच्या दुसऱ्या भागात कांचनमाला पांडे यांच्यासह. श्रोते हो, आत्ताच आपण मी सशक्त या कार्यक्रमात दृष्टी की दृष्टिकोन याविषयी कांचनमाला पांडे यांची मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रकाश आत्राम. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.